ब्रेकनंतर पुन्हा एकदा स्वागत। आपण बघत आहात एडियन बातमीपत्र। खुलताबाद शहर हा काँग्रेस विचारांचा बालेकिल्ला राहिला आहे। सतत भूलथापा देऊन आणि जातीयवाद करून सत्तेवरती आलेल्या महायुतीच्या पक्षांचं खरं रूप जनतेला कळालंय। त्यामुळे सर्वसामान्य जनता, नागरिक, युवक, महिला यामध्ये सत्ताधाऱ्यांविरुद्ध मोठा संताप निर्माण झाला असून खुलताबाद नगर परिषद निवडणुकीत काँग्रेसला अनुकूल वातावरण असल्याचं म्हटलं जात आहे। काँग्रेस पक्षाचे तालुकाध्यक्ष अनिल नलावडे यांनी खुलताबाद नगर परिषदेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती काँग्रेस पक्षाचे अधिकृत उमेदवार रॅलीत आले होते। यावेळी ते बोलत होते। याप्रसंगी माजी तालुकाध्यक्ष अनिल श्रीखंडे, शहराध्यक्ष माजिद मनियार, सत्यनारायण दादे, समर टेलर, अजीज पटेल, राजू सेठ यांच्यासह मोठ्या संख्येने काँग्रेस पक्षाचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार आमिर पटेल यांच्या रॅलीमध्ये जनसागर उसळला होता। प्रत्येक प्रभागातून काँग्रेस पक्षाचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार आमिर पटेल आणि सहकाऱ्यांना उत्स्फूर्त प्रतिसाद दिला। खुलताबाद नगर परिषदेच्या पंचवार्षिक निवडणुकीत काँग्रेस महाविकास आघाडींनी शहरात प्रचाराची जोरदार आक्रमक मोहीम राबवली असून नगराध्यक्ष पदाचे उमेदवार आमिर पटेल आणि त्यांचे 17 प्रभागांतील शिलेदार यांच्या प्रचाराला नागरिकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळताना दिसून येत आहे। खुलताबाद नगर परिषद निवडणुकीत बहुतांश ठिकाणी भाजप आणि राष्ट्रवादीमध्ये लढत स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या रणधुमाळीला सुरुवात झाली आहे। या सर्व पक्ष स्वबळावरती लढत असले तरी बहुतांश ठिकाणी महायुतीतील मित्रपक्ष असलेला भाजप आणि राष्ट्रवादी अजित पवार गटात थेट लढाई पाहायला मिळते। काही ठिकाणी भाजप आणि राष्ट्रवादी अजित पवार गट आमने सामने पाहायला मिळत आहे। 20 नगरसेवक आणि 1 नगराध्यक्ष पदासाठी होणाऱ्या खुलताबाद नगर परिषदेच्या निवडणुकीकडे सर्वांचंच लक्ष आहे। नगर परिषद निवडणुकीत भारतीय जनता पक्ष, राष्ट्रवादी अजित पवार गट आणि काँग्रेस अशी तिरंगी लढत होणार असल्याचं बोललं जात आहे। काँग्रेस पक्षांनी या निवडणुकीत तरुण व तडफदार सामाजिक कार्यकर्त्यांमध्ये अग्रेसर असणारे आमिर पटेल यांना नगराध्यक्ष पदासाठी नगर परिषद निवडणुकीच्या रिंगणात उभं केलं होतं। काँग्रेसने महाविकास आघाडी व तसेच समाजवादी पार्टीसोबत आघाडी घेतल्याने त्यांना फायदा मिळणार असं देखील बोललं जात होतं। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा बिगुल वाजताच खुलताबाद नगर परिषद निवडणुकीतील राजकीय वातावरण तापलं आहे। अनेक दिवस सुरू असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस व भारतीय जनता पार्टीच्या बैठका निष्फळ ठरल्यानंतर अखेर दोन्ही पक्षांनी स्वबळावरती निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला। हा निर्णय नंतर खुलताबाद शहरामध्ये राजकीय घडामोडांना वेग आलाय। काँग्रेस पक्षाचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार आमिर पटेल यांच्या प्रचारात काँग्रेसने आघाडी घेतली असल्याचं दिसत आहे। नगराध्यक्ष पदाची सोडत जाहीर होताच काँग्रेसचा नगराध्यक्ष पदाचा उमेदवार आमिर पटेल यांनी जुना बस स्टँड परिसरात काढलेल्या भव्य रॅलीने सर्वांचंच लक्ष वेधलं। पटेल यांच्या रॅलीला मोठ्या प्रमाणात नागरिकांचा प्रतिसाद मिळाला। आमिर पटेल तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ है अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला। खुलताबाद शहरामध्ये प्रत्येक भागातून आमिर पटेल यांनी थेट नागरिकांसोबत संवाद साधत त्यांच्या अडचणी लक्षात घेत प्रचाराची घोडदौड सुरू केली आहे। एडियनसाठी तालुका प्रतिनिधी हुसेन पटेल, खुलताबाद। मित्रांनो, ही बातमी तुम्हाला कशी वाटली आमच्या कमेंट बॉक्समध्ये प्रतिक्रियेच्या स्वरूपात नोंदवायला विसरू नका। अशाच बातम्या बघण्यासाठी आणि अपडेट राहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। धन्यवाद।